पहिली बातमी आहे निवडणुकीच्या रणधुमाळीची। दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। आज राज्यातील 10 मतदारसंघात अर्ज भरण्यासाठीची मुदत संपते आणि त्यामुळे बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूरमध्ये आज मातब्बरांचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळेल। आज तरी सांगली लोकसभा जागेचा तिढा सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण सांगलीतील जागेचा तिढा सोडवण्यासाठी राजू शेट्टींनी काँग्रेसला अल्टिमेटम दिलाय। आज तिढा सुटला नाही तर एकाकी लढू असा इशाराच त्यांनी दिलाय आणि त्यामुळे सांगलीतून आज शेट्टींसाठी चांगली बातमी येते का हे देखील पाहायला हवं। दरम्यान राज्यात 2 ठिकाणाहून तब्बल 53 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे। अकोला वाशिम रोडवर निवडणूक आयोगाला 50 लाख रुपये सापडल्यानं खळबळ उडाली आहे। अमरावती शहरात येणाऱ्या कारमधून 3,28,000ची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। चौथी आणि शेवटची बातमी आहे गलिच्छ लिंबू सरबताची। मुंबईच्या कुर्ला स्थानकावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि या व्हिडिओतील किळसपणा प्रकार पाहून सगळ्यांकडूनच संताप व्यक्त केला जातोय। या व्हिडिओत लिंबू सरबत बनवण्यासाठी अस्वच्छ पाण्याचा वापर होत असल्याचं दिसतंय। रेल्वे प्रशासनानं तत्परता दाखवत त्वरित हा स्टॉल बंद केलेला आहे, पण यानंतर अशा असंख्य लिंबू पाणी विक्रेत्यांचं काय करायचं हा प्रश्न सामान्य मुंबईकरांना सतावतोय।